आणखी एक महत्त्वाची बातमी, दिल्लीमध्ये संसद भवनाच्या बाहेर खासदारांनी घोषणाबाजी केली आहे। मनरेगाचं नाव बदलल्यामुळे विरोधकांनी आंदोलन केलं। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या। पिंपरी चिंचवड पालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि मनसेचा सोबत लढण्याचा निर्णय। मुंबईमध्ये काँग्रेसकडून मनसेसोबत लढण्यास नकार, मात्र पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेस मनसे सोबत लढणार। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये मनसेने सहभाग घेतल्यामुळे नव्या समीकरणावर शिक्कामोर्तब झालंय। महादेव जानकरांची रासप सुद्धा भाजपच्या विरोधामधील आघाडीमध्ये सामील असेल। छत्रपती संभाजीनगरमध्ये पालिकेसाठी महायुतीची बैठक पार पडली। भाजप आणि शिंदे सेनेच्या नेते या बैठकीला उपस्थित होते। या बैठकीला शिवसेनेकडून जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ, आमदार प्रदीप जयस्वाल, तर भाजपकडून जिल्हाध्यक्ष शितोळे, समीर राजूरकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। युतीची बैठक होते, काय काय चर्चा होणार आहे, कशी जागेची मागणी होणार आहे? आता एकूण आमची काय तयारी आहे, त्यांची काय तयारी आहे, आमची मांडणी होईल। आमच्या अपेक्षा काय आहेत, त्यांच्या म्हणणं काय, काही आम्हालाही माहिती आहे की काही ठिकाणी आमच्यासाठी अडचणीचं आहे, काही ठिकाणी असं होईल की दोघं जण आम्ही वेगवेगळं लढलो तर तिसऱ्याचा फायदा होईल। तर या सगळ्या बाबींचा आता आम्ही एक आढावा घेऊ आणि त्यावर त्यासोबत शिवसेने जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळे भाऊ आज एकत्र बसलाय, युतीची चर्चा होणार आहे, जागा वाटप कसं असेल आणि तुमची मागणी काय असणार आहे? आजची बैठक ही फक्त महायुती करण्यासाठी। जागा वाटपच्या बाबतीमध्ये जे काही चर्चा होईल ती लवकरच कमिटी, भारतीय जनता पार्टीची कमिटी, आमची कमिटी, आम्ही सगळे मिळून चर्चा करून आम्ही एक कल्याण डोंबिवलीत भाजप शिवसेनेत पुन्हा वाद पेटलाय। पक्षप्रवेशांवरून नरेंद्र पवारांचा शिंदेच्या सेनेवर थेट आक्षेप असल्याचं पाहायला मिळतंय। भाजपचे 2 नगरसेवक शिवसेनेत घेतल्याचा नरेंद्र पवार यांनी आरोप केलाय। युती होणार आहे अशा प्रकारचे संकेत स्वतः शिंदे साहेबांनी, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रनाथ चव्हाण यांनी स्वतः मीडियाच्या मार्फत सर्वांना सांगितलेलं आहे। अशा पार्श्वभूमीवरती असं लक्षात येतं की शिवसेनेला भाजपवर युती करायची नाहीये। एकीकडनं युतीची बोलणी करायची, युती करा म्हणून सांगायचं, आणि भाजपच्या पाठीमध्ये खंजीर खुपसाचा भाजपमध्ये नगरसेवक प्रवेश केलेला आहे, त्यांना त्याच्या पक्षामध्ये प्रवेश द्यायचा हे अत्यंत योग्य नाहीये, हे चुकीचं